चंदगड विधानसभा मतदारसंघातील नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसोबत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना आपला पाठिंबा व्यक्त केला। कसबा बोर्डातील श्रीराम सेवा संस्थेच्या सभागृहात आज पाठिंब्याचा कार्यक्रम पार पडला। यावेळी चंदगड, आजरा, गडिंग्लजमधून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या भाजपनं महापुरुषांसह संतांचे विचार पोसण्याचं काम केलंय अशी टीका केली। समतेचा विचार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकशाहीचा आवाज श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या रूपानं संसदेत पाठवण्यासाठी योगदान द्या असं आवाहन आमदार पाटील यांनी अप्पी पाटील यांच्या कार्यकर्त्यांना केलं। कारण की ही निर्णायक लढाई आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये देशातलं वातावरण आपण बघितलं। कुठल्या बाजूला देश चाललाय हे आम्हाला कळत नाही, हे वास्तव या देशाचं झालेलं आहे। 60-65 वर्षांमध्ये या देशाचा पाया रचला गेला, तो चांगल्या विचाराचा पाया रचला गेला, बंधुभावाचा पाया रचला गेला, तुमच्या आमदाला एकमेकांना सहकार्य करण्याचा पाया रचला गेला। परंतु आता मात्र वातावरण एकमेकांबद्दलचं दूषित करण्याचा प्रयत्न सातत्याने होताना या ठिकाणी दिसतो। आम्ही ज्यावेळी या समाज व्यवस्थेमध्ये राहत होतो त्यावेळी तू कुठल्या जातीचा, तू कुठल्या धर्माचा याचा विचार आम्ही केला नाही। परंतु मागच्या 5 वर्षांमध्ये मात्र हा विचार अगदी ग्रामीण भागामध्ये सामान्य माणसाच्या घराघरामध्ये दुर्दैवाने जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतो। येणाऱ्या काळात शाहू महाराजांचे विचार हे घरोघरी पोहोचायला हवेत। चांगला सल्ला देणारे कार्यकर्ते असले की नेत्याचं सुद्धा भलं होतं। अशाच पद्धतीनं आता अप्पी पाटलांना आम्ही पदरात घेतलंय, त्यांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी माझी असा विश्वास कार्यकर्त्यांना देत अप्पी आलेत, आता सुट्टी नाही अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। तालुक्याच्या विकासाला गती दिव्या, उद्याच्या भविष्य काळातल्या तिथल्या शेतकऱ्यांचा ऊस जाण्याच्या संदर्भातले काही विषय असतील, काजू उत्पादकांचे काही विषय असतील, तिथं काही शिक्षण संस्था व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी चंदगड तालुक्यामधून सातत्याने आणि म्हणून शाहू महाराज खासदार झाल्यानंतर केंद्रबिंदू हा चंदगड तालुका ठेवण्याची भूमिका माझी निश्चितपणे राहील, हे मी जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो। शाहू महाराज खासदार झाले तर चंदगड तालुका हा एक चांगल्या पद्धतीचा विकसनशील तालुका होईल या दृष्टीने मालोजी राजे यांनी आमचा प्रयत्न राहील हा विश्वास या निमित्ताने देतो। आता अप्पी पाटील आलेले आहेत, आता सुट्टी नाही, बरोबर आहे ना? आता आज बसल्या कामाला लागायचं। आता अप्पी आलेत, आता सुट्टी, आता अप्पी आलेत, आता सुट्टी, आजपासून कामाला लागायचं, घरदार बाजूला सोडायचं, एकच विचार, एकच ध्यास, छत्रपती शाहू महाराज खासदार, एवढीच विनंती करतो। माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांनी अप्पी पाटील यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला मोठी ताकद मिळाली असून एखादा नेता किती मोठ्या मानाचा असतो हे अप्पी पाटलांच्या रूपानं आम्हाला समजलं असं प्रतिपादन केलं। आमदार सतेज पाटील यांनी अप्पी पाटील यांच्या रूपानं खजिन्यातला मौल्यवान दागिना उचललाय असंही मालोजी राजेंनी नमूद केलं। एखादा कार्यकर्ता किती मोठ्या मनाचा असतो हे अप्पी पाटलांच्यावरनं आज या जिल्ह्यामध्ये प्रथम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघायला मिळालं। एक उमेदवार किंवा उमेदवाराच्या घरचा माणूस म्हणून किंवा एखादा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेला आम्ही एखाद्या निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला तो नेता आणि तो उमेदवार हा सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून, सर्वसामान्य जनतेला दैवत मानून त्याचं मत मागण्यासाठी किंवा त्याची भूमिका मांडण्यासाठी हा तळागाळापर्यंत जात असतो आणि त्याचा पाठिंबा मागण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचा पाठबळ मागण्याचा प्रयत्न करत असतो। पण इथं उलटं दिसतंय, इथं अप्पी पाटलांचा एवढा मोठा मोठेपणा आहे की त्यांनी आपल्या सर्वांना इथे घेऊन आले आणि महाराजांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला। अप्पी पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या रूपानं महाराष्ट्राला एक उमदं नेतृत्व मिळालं असून त्यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहूंचा समतेचा विचार शाहू महाराजांच्या रूपानं संसदेत पाठवण्यासाठी जबाबदारीनं काम करू अशी ग्वाही दिली। तुम्हाला तिकडे येण्याची गरज नाही, पुन्हा आम्हीच इकडे येताना गुलाल घेऊन येऊ असा विश्वासही अप्पी पाटील यांनी व्यक्त केला। की अनेक उमेदवार येऊन गेले, होऊन गेले, परंतु सध्याचे ह्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते राजे छत्रपती शाहू महाराज, ते राजे आहेत।
ते वाड्यावर बसून संपूर्ण जिल्हा महाराष्ट्रात, देशात, उत्तर प्रदेशमध्ये त्यांना जो मान सन्मान आहे, त्या राजांना आपण आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये येऊन विनंती करण्यापेक्षा आपण प्रजा आहोत, त्यांचे सेनापती आहोत. आपण कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी तुमचे सेनापती आम्ही आहोत, आम्ही तुम्ही राजा आहात, आम्ही प्रजा आहे, आमची जबाबदारी आहे, आमचे कर्तव्य आहे की साहेब आम्ही तुम्हाला वाड्यावर तुम्ही बसून निवडून यावे अशी आमच्या सर्व प्रजेची इच्छा आहे. हा संदेश बट्टी पाटील साहेबांच्या वतीनं महाराष्ट्रात आणि देशात जावा म्हणून या ठिकाणी एवढ्या 1500 ते 2000 लोकांना घेऊन या ठिकाणी मी उपस्थित राहील. भविष्यात बट्टी पाटील तुम्ही जे शब्द द्या, तुमचा शब्द प्रमाण म्हणून त्या ठिकाणी तुम्ही न येता फक्त सांगायचं आपली साहेब हा कार्यक्रम घ्या, एवढे ते करा पाहिजे, ते करूनच तिकडनं तुमच्यासाठी गुलाल घेऊनच या ठिकाणी येणार, एवढेच या निमित्ताने सांगतो. यावेळी गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोड साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ पाटील, गौतम कांबळे, माजी नगरसेवक फिरोज सौदागर, सोमगोंड आरबोळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी गोड साखर कारखान्याचे माजी संचालक संभाजी नाईक, महागावचे सरपंच प्रशांत शिंदे, राजू खमनेट्टी, शीर्षण पाटील, विजय नाईक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.